दुसरे उपनिरीक्षक ते आहेर साहेब होते, ते म्हणे आतमध्ये जा म्हणे मॅडम काहीतरी सेटलमेंट करून घ्या म्हणे. आम्ही एकटेच होते, माझ्या परिवारामध्ये माझा नवरा, आम्हाला फॅमिली भरपूर मोठी आहे, पण अशा टायमाला कोणी मी इथं बोलवलं. काय लोकांचं काय गैरसमज आहे की यांनी खरंच चोऱ्या माऱ्या केल्या काय. आम्ही खूप खूप नेत्यांकडे गेलो, सगळ्यांकडे गेलो, म्हणे जाऊ दे आता झालं गेलं. 2.5 लाख रुपये आम्ही 2 तासामध्ये तिथे भरले. तर आहेर सर मी स्वतः होते, तुम्ही सीसीटीव्ही हे करा. 2.5 लाख रुपये. ते काय बोलले साहेब, ते काय बोलले की आम्हाला पैसे नको म्हणे. माझा नवरा आतमध्ये होता सर, त्यांनी मला जीव मागितला असतं तर मी दिला असता तिथं. कारण आम्हाला परिस्थिती, लोक काय म्हणत होते की काय तिथून मला बाहेर काढायचं होतं त्याला फक्त, आणि मी एकटीच होते तिथं. मी गेले, सगळ्या गोष्टी, आमचे सगळे जवळपासचे लोक सगळे आले. तसं आहे म्हणे आम्हाला कोणी बोलायचं नाही, तू सगळे बाहेर निघा म्हणे, खाली व्हा. ही त्यांची भाषा होती तिथं. त्याच्यानंतर काय करायचं सर म्हणे आतमध्ये जा. मी आणि माझा दीर स्वतः आम्ही दोघं आतमध्ये गेलो. तर ते काय बोलले म्हणे पहिलं सोन्याचं बिस्किट द्यावं लागेल म्हणे तुम्हाला. तर म्हणलं बिस्किट कुठून आणायचं साहेब, आमची एवढी परिस्थिती नाहीये म्हणे. परिस्थिती नाही तर तुम्ही बाहेर निघा म्हणे. आणि त्याचं काय आम्ही पेपर लिंक करू, सगळं आउट करू, हे करू ते करू, कारवाई करून त्याला जेलमध्ये. त्या दिवशी होता साहेब शुक्रवार. माझ्या माहितीनुसार शनिवार रविवार जामीन होत नाही, आणि जामीन गोष्टी भांगड करायला आम्ही तेही केल्या असत्या, पण याच्यामध्ये काय याचं नाव बदनाम झालं असतं की आम्ही ह्या गुन्ह्यामध्ये आहेच नाही. मग एवढं करून आमचं एक सोनार आहे की आमचं घरगुती संबंध आहे, आम्ही त्याच्याकडे गेलो. मी 2.5 लाख रुपयाचं सोनं केलं. त्या पावत्या मी साहेबांकडे सगळ्या दिल्या, माझ्या नावाने मी केल्या. त्यांनी मोठं गंटन हे ते काय काय भरपूर गोष्टी सांगितलं की एवढं याच्याकडे सोनं आहे म्हणे, आणि त्याही त्याला करून दिल्या. त्याच्यानंतर 7 ग्रॅम कमी पडत होतं एक बदामाला. तर ते काय बोलले 7 ग्रॅम आम्हाला पूर्णच वस्तू पाहिजे. ते 7 ग्रॅमाचे 7,000 सुद्धा त्यांनी घेतले ऑनलाईन माझ्याकडनं तिथं. हो सगळं कंप्लेंट नाही. आणि मेन साहेब काय झालं, मी गोंधळून गेली. ह्या गोष्टीची मला कधी माहिती नाही. ऐका ना सर, ह्या गोष्टीची मला कधीच माहिती नव्हती की मी गोंधळून गेले. गोंधळून गेल्याच्या नंतर आम्हाला नंतर मग बरेचसे लोक म्हणले तुम्हाला त्यांनी पेपर दाखवला का, याची नोंद केली का. आम्हाला त्यांनी काहीच दाखवलं नाही. हा मला ऍक्च्युअली सर मी चेहरे बघितले ना, मी सगळे सांगत हे होते. मला काय कोणाची नावं माहिती नाहीये तिथे, पण यांनी केलं. आज माझी सासू MIC मध्ये कामाला आहे. आम्ही चांगल्या फॅमिलीतले, मी स्वतः एक टीचर आहे म्हणून माझ्या सासूच्या आम्ही FD मोडून 2.5 लाख रुपयाचं सोनं भरून तिथे दिलं. जर आज आमची परिस्थिती नसती तर आज माझा नवरा जेलमध्ये असता. काय केलं असतं कुणीच येत नाही. माझे वडील स्वतः साहेबांसोबत असतात, पण ते सुद्धा आले नाही गरजेला. मी काय लोकांचं सांगत नाही, माझे घरचे सुद्धा आले नाही. आज या महिन्याला 1 महिना झाला सर, दुसरी काहीच नाही. मला कळलं की साहेबांनी असं केलं. मला फक्त काय हे जर चांगल्या घरचे हे जर त्याच्यावरून नावं घेऊन जर बदनाम करतात त्यांना समोर आणलं पाहिजे सर. आणि मला तुम्ही समोर घेऊन जा, मी सपशेल्यांचे नाव सांग, मला भीती नाही. हो ते 1 आहेर सरांचं मला नाव माहिती. तुम्ही जर कर्डिले साहेब पण होते चांगल्या कामासाठी जर हे करत मला त्यांना बदनाम, त्यांच्याकडे पावर आहे, सगळ्या गोष्टी आहे साहेब. मग त्यांनी त्या शिवाजी करडे. मला काय म्हणायचं होतं साहेब, तुमच्याकडे जर सगळं कळत, तुमच्याकडे पावर आहे, तुम्ही त्याचा माझा नवरा तिथं जीव घेऊन मी काचीची जी खिडकी असती का 2 मिनिटात, ते काचीची जी खिडकी असते का वरती, मी आता पण त्या केबिनला घेऊन जाऊन मी रडत अक्षरशः गेले. याचा आवाज मला आला की याला पट्ट्याने मारू खा. ओरडत होता की साहेब नाही. जो समोरचा जो पोरगा होता का बिरजू, त्याचं नाव मला माहित नाही, त्याला बिरजूच मानता. हा म्हणता बिरजा सांग कधी माझ्याकडे दिलं तू. तर त्याला म्हणायचं तू शांत बस. त्या पट्टा नाही का आपलं दळणाचा, त्यांनी मारत होते. मी खिडकीच्या खालच्या पट्टीवरून सगळे बघत होते साहेब. मी नंतर मला सहन नाही झालं, मी आरडाओरड केला तिथं. त्यांनी लगेच खिडक्या दरवाजा सगळं सील पॅक केलं. पण माझं एक मन म्हटलं मी जरी इथून उठून गेले त्याला खूप मारतील. मी शेवटपर्यंत तिथंच बसून राहिले खिडकीजवळ बसून राहिले. तर मग त्या बिरजूला म्हणे नाही सांग. तो पण भाडखाव बिरजू काय म्हणतो, मी मला T20 सर तो गाडीच चालवत नाही, त्याला गाडी येत नाही, त्याच्याकडे फोन नाही, त्याच्याकडे काहीच नाही. हा त्याला जर मग तुम्ही तो जर सांगतोय ना, मग माझं हा काय म्हटलं तेव्हा तिथं सरांना, सर तुम्ही 4 दिवसाचं म्हणताय ना, 4 दिवसापूर्वी माझ्याकडे सोनं आणून दिलं, तुम्ही महिन्याभराचं CCTV चेक कर. आणि कुठं झालं हे आपलं मुठ्ठी चौक नाही का, चांदणी चौकातून एक जामखेड रोडला एक जातून एक आमचं घर त्याच्या पाठीमागे. कोणी जर चोरी घ्यायचं असेल तर घरापाशी कोण घेईल का सर. नगर एवढं मोठं आहे, किती ठिकाण आहे. तो मग तिथं हा म्हणलं तुम्ही कॅमेरे चेक कर. तो साहेब काय म्हणतो वाढखाव तू शिकवतो का ते याला फटके. ही कोणची पद्धत आहे तुमची. मी बोलले मर्डर केलेले लोक आज खुले आत हिंडतात. तुम्ही जर आरोपी लोकांना काय असं करत नाही. आज तो किरजो आज पण आतमध्ये काय केलं त्याला खानदान नाही सर. तो जेलमध्ये जरी मेला ना तर त्याचं कोणी नाहीये, त्याला आई नाही, बाप नाही, बहीण नाही, कोणी नाही. पण चांगल्या
वर्षाची, मला वयाचं 23 वर्ष चालली सर, माझ्या लग्नाला फक्त 2 वर्ष झाले. 1000 आतमध्ये असतं तर मी काय केलं असतं आज? हा आहे आमच्याकडे. मी सगळ्यांना एवढे म्हटलं त्याला गरज नाही चोऱ्या मारायला, त्याचे सगळं बॅकग्राऊंड चेक करा. त्याच्या आई बापाने जेवढा आम्हाला पाहिजे तेवढी प्रॉपर्टी आमच्याकडे आहे. चोऱ्या करून आम्हाला काय करायचंय? आज पण म्हणते मी सर तुम्हाला छाती ठोकपणे सांगते, बिरजूनी चोऱ्या केल्या आणि ते सारसनगर मध्येच चोरते, पण याचा तपास कुणीच केलेला नाही. हा तुम्ही हा तपास करायला पाहिजे होता ना. आणि आम्ही इथे आलो पण नसतो साहेब, पण साहेबांमुळे फक्त मी इथं आलेली आहे. याच्यासोबतचे भरपूर पोरं आम्ही सगळ्यांना त्याला पर्सनली कॉन्टॅक्ट केलं, सगळे भीतीमुळे कुणीच येत नाहीये इथे. त्याच्यानंतर 4 दिवसानंतर आमच्या सोलापूर रोडला चेन स्नॅकिंग 7 वाजता, तुम्हाला माहिती आहे सर, तुम्हाला चांगलं माहिती आहे, नीता बर्वे म्हणून त्यांच्या गळ्यातली चेन उडली. सीसीटीव्ही आहेत सगळे सर, पण अजूनही चोर पकडला नाही. का बरं? सगळे प्रूफ आहे. आज पण माझ्या मोबाईल मध्ये सगळे नीता बर्वे म्हणून त्यांच्या आमच्या घराच्या चेन, आमच्या घराला सीसीटीव्ही कॅमेरे, त्याच्यामुळे पूर्ण चोरटे गाडी बेडी सगळं आलं. मग का नाही यांनी तपास लावला? मेन चोरटे तर बाहेर फिरतात, बाकीचे पण तुम्ही पैसे वसूल करता का? मला काय नाही, मला न्याय पाहिजे. माझ्या 2.5 लाख रुपये मला व्याजासकट पाहिजे. आम्ही व्याज भरून पैसे भरलेले आहे तिथं.